वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे. तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे. तांत्रिक वेतन श्रेणी हक्काची हमारे सागर हम सब एक है. हम सब एक है. महाराष्ट्र भूविवाद कर्मचारी संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र भूविवाद कर्मचारी संघटनेचा विजय असोच पाहिजे. हम सब एक है. हम सब एक है. सगळे एकसारखे हात वर करून द्या. फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना व कृती समिती यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा पहिला दिवस आहे. त्याच 18 तारखेपासून आम्ही मोजणी साहित्य जमा करत आहोत व सगळ्या प्रकारच्या तांत्रिक कामाला आम्ही आजपासून बंद करत आहोत. कारण आम्ही सगळे तांत्रिक लोक असून आम्हाला क्लरिकल पगार दिला जात आहे. तरी आमच्या संघटनेची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तांत्रिक वेतन पाहिजे. तांत्रिक वेतन त्याचप्रमाणे आमचे जमाबंदी आयुक्त जे आहेत त्यांनी 18 प्रकरणांचा जो घाट घातला आहे दर महिन्याला मोजण्याचे, तर त्याच्या आमचा सक्त विरोध आहे. दर महिन्याला 15 प्रकरणं असले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्याचप्रमाणे जे आमच्या जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे व्हायला पाहिजे, त्या मागण्या व्हायला पाहिजे. तसेच जे आमच्या लोकांच्या जे रोवर आहेत ते मोजणीचं साहित्य आम्हाला पूर्णपणे उपलब्ध नसताना त्याच परिस्थितीत आमचे कर्मचारी काम करत आहेत. तसेच आमचे कर्मचारी हे प्रत्यक्ष जागेवर अर्धन्यायिक काम करतात. त्यांना जागेवर कुठल्याही प्रकारचं संरक्षण नसतं, ते त्यांना मिळालंच पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. 18 पासून आमचं 18 व 20 रोजी आमचं फक्त काम बंद आंदोलन आहे, म्हणजे असहकार आंदोलन आहे. कुठल्याही प्रकारचं आम्ही मोजणी काम करणार नाही आहोत व कर्मचारी एक कार्यालयापासून त्यांचे पेंडिंग काम पूर्ण करणार आहेत. तसेच दिनांक 23 ते दिनांक 27 पर्यंत आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि आम्ही अर्जित रजेचं आंदोलन स्वीकारलेलं आहे. सामूहिक अर्जित रजा स्वीकारलेली आहे. तसेच दिनांक 27 रोजी माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे आमचा धडक मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा आहे. तेथे आम्ही प्रत्यक्ष जाऊन आमच्या मागण्या माननीय जमाबंदी आयुक्त यांच्यासमोर व महाराष्ट्र शासनासमोर मांडणार आहोत. धन्यवाद.